रविवार ठरला मृत्यूचा वार. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी सुरुवातीला तिघे बुडाल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमक दलाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्यादरम्यान तिघांना तलावातून बाहेर काढण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले. मात्र तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखीन एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाने तेथेही शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान चौथ्या तरुणाचाही मृतदेह आढळून आला. रविवारची सुट्टी असल्याने हे सर्व तरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. मात्र हा रविवार त्यांच्या आयुष्यातील शेवटचा असल्याने परिसरात मृतांपैकी अब्दुल आणि आदिल शेख अशी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आज दिनांक 5/4/2026 रोजी वेळ सायंकाळी 4 वाजता हर्सुल येथून एक कॉल आला की हर्सुल तलावामध्ये काही मुलं पोहण्यासाठी आले, पडलेत. 2 मुलं पडल्याशी घटनास्थळी आम्ही N9 फायर ब्रिगेड ड्युटी इंचार्ज श्री वैभव बाकडे व त्यांच्या टीमला रवाना केले असता आम्हाला अशी माहिती मिळाली की 3 ते 4 व्यक्ती बुडाले. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो. तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शी तिथे ते 3 व्यक्तींना आमची रेस्क्यू टीम फायर ब्रिगेडचे आमचे जवानांनी काढण्यात यश आले. त्याच्यानंतर आम्ही 5 मिनिट बाहेर गेटपर्यंत आलो असता तिथं आम्ही डिस्कस करत असता पोलीसवाल्यांनी त्यांचे नाव वगैरे घेत असता तेवढ्यात एकाच व्यक्तीने सांगितलं की चौथा मुलगा पाण्यात पडला. लगेच आमच्या दोन्ही टीमनं दोन्ही बाजूने एक उजव्या साईडनं आणि लेफ्ट साईडनं पळत गेले. त्याच्यानंतर श्री पोटे आणि श्री संग्राम मोरे यांनी तात्काळ हर्सुल तलावात वरून उडी मारली आणि दोरीच्या सहाय्याने आणि गळाच्या सहाय्याने लाईफ बॉय सोबत त्यांनी लगेच घटनास्थळी 2 मिनिटाच्या ती चौथी डेड बॉडी काढण्यात त्यांना यश आलं. असं आम्ही स्वतः तिथं घटनास्थळी असताना त्याने काढल्यानंतर त्याला आम्ही बाहेर काढलं. त्याच्यानंतर त्याला आम्ही ॲक्युपंक्चर केलं. ॲक्युपंक्चर केल्यानंतर त्याला थोडं त्याच्या पोटातून पाणी काढण्यात आलं. आम्हाला वाटतं डेड बॉडी थोडी बेहोश आहे, तर आम्ही त्याला तात्काळ 2-4 मुलाच्या सहाय्याने आणि आपले फायरमनच्या सहाय्याने खाली गेटकडे आणले असता तर आमच्या गाडीमध्ये ॲम्ब्युलन्स आली नसता. आमच्या स्वतःच्या फायर ब्रिगेडच्या गाडीमध्ये त्याला घाटी येथे रवाना करता येतं. डॉक्टर लोकांनी आता त्यांची घाटीमध्ये नेले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. असे 4 डेड बॉड्या आम्हाला प्राप्त झाले. त्याच्यातून 2 व्यक्तीचे नाव आलेले आहे आणि 2 अनोळखी व्यक्ती असे सांगण्यात आले. तरी आम्ही त्यांना सांगितलं की दोघांचे नाव जरी असेल तरी आम्हाला कळवावं. मी श्री विजय राठोड, उप अग्निशमन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.